एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे। 7 दिवस अंधारात प्रशासन झोपेत तरुणांनी खांद्यावर वीज खांब घेऊन नदी पार केली। पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यात प्रशासनाच्या निष्काळजीपणाचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। आक्रे ग्रामपंचायतीतील आंब्याचा पाडा ते बेजपाडा या भागात गेल्या 7 दिवसांपासून वीज पुरवठा खंडित आहे। मात्र तुटलेले वीज खांब दुरुस्त करण्यासाठी महावितरणचा एकही कर्मचारी घटनास्थळी पोहोचला नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। वीज नसल्याने नागरिकांचे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले असून पिण्याचे पाणी, विद्यार्थ्यांचे शिक्षण, शेतीची कामे तसेच रुग्णांनाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे। अखेर प्रशासनाकडून कोणतीही मदत न मिळाल्याने गावातील तरुणांनीच पुढाकार घेतला। नदी पार करून दुसऱ्या बाजूला असलेले जड वीज खांब खांद्यावर वाहत त्यांनी दुरुस्तीचे काम सुरू केले। वाहत्या पाण्यातून जीव धोक्यात घालून केलेल्या या कामामुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे। ग्रामस्थांनी महावितरण आणि प्रशासनाच्या निष्काळजीपणाचा निषेध करत तातडीने वीज पुरवठा पूर्ववत करण्याची आणि जबाबदार अधिकाऱ्यावर कठोर कारवाईची मागणी केली आहे। अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी त्यांनी दिला आहे। दिनेश आंबेकर, निर्भीड समाचार, जव्हार।